लोकांमध्ये जागृती करा. काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी घडलं नाही. साधारण आतापर्यंत समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिलेले होते, प्रमाणपत्र दिले होते आणि समिती गठीत झाल्याच्या नंतर साधारण 61,000 प्रमाणपत्र दिले गेले. पण त्याला जे काही समाधानकारक काम होत नाही असा त्यांचा जो आक्षेप आहे, त्याबद्दल निश्चितच मी त्यांच्या मताशी सहमत आहे की आणखी शीघ्रगतीने कारवाई करण्याची आवश्यकता आहे. म्हणून संभाजीनगर विभाग आयुक्तांनी ते SOP तयार केले. त्यांनी म्हटल्याप्रमाणे आम्ही त्याबद्दल आता मार्चपासून त्या थोडी गती देण्याचा प्रयत्न झाला आहे. अजूनही म्हणावं तशी गती मिळाली नाही, परंतु निदान एक पाऊल पुढे आपण टाकलेलं आहे. मला वाटतं पुढच्या काही महिन्यांमध्ये आवश्यक निश्चितपणे चांगले निकाल मिळतील याची खात्री मी या निमित्तानं त्यांना द्यावी इच्छितो. मी माझे कालही आणि आजही न्यायमूर्ती शिंदे साहेबांची समित चर्चा झाली. त्यांच्या आता गोव्याचे लोक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली, तरी त्यांनी आपला आग्रह म्हणून या उपसमितीच्या कामासाठी त्यांनी वेळ द्यायचं ठरवलं आहे. आणि आणखीन मग ह्या कामामध्ये गती कशी देता येईल त्यासाठी मी स्वतः लक्ष घालतो हे त्यांनी आता आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आता गुन्हे जे यामध्ये आंदोलनात दाखल झाले साधारण 681 गुन्हे होते माझ्या माहितीप्रमाणे. ते आकडे माझ्याकडे आहे आणि साधारण त्याच्यामध्ये त्या गुन्हे जे दाखल करण्यात आले होते त्याच्यामध्ये 681 पैकी 668 पैकी आपण 567 गुन्हे या ठिकाणी माग घेतलेले आहेत. आणि आणखीन कोर्टामध्ये 191 साधारण गुन्हे प्रलंबित आहेत की कोर्टाच्या प्रक्रियेनंतर ते माग घेण्यात येतील. काही प्रमुख मला वाटतं 60 गुन्हे राहतील या 668 पैकी की ज्यामध्ये थोडं गंभीर स्वरूपाचे त्याच्यामध्ये चौकशीमध्ये काही आक्षेप होते. त्यातूनही काही मार्ग काढता येईल का म्हणून आम्ही त्या संदर्भात सातत्यानं काय विचार करतोय की शेवटी आता दुर्दैवानं काही घटना घडल्यात, लोकांचा रोष होता, पब्लिक अँगर झालं म्हणतो आपण, त्यातून मग काही बाबतीत त्या गुन्ह्यामध्ये काही शिथिलता करता येईल का आपल्याला, अशा बाबतीमध्ये आम्ही विचार करतोय. पण जवळजवळ 90% पेक्षा जास्त गुन्हे आपण मागे घेतलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्याचा आढावा घेत आहेत आणि त्यांच्या केवळ पाठपुरामुळेच मला वाटतं हे सगळे आतापर्यंतची प्रक्रिया आपण इतक्या शीघ्रगतीने करू शकलेलो आहोत हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे. ज्या वारसदारांना जे काही शहीद झालेले कुटुंब आहे, जे आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या कुटुंबाला सानुग्रह आणून देण्याचं 100% जवळजवळ काम पूर्ण झालेलं आहे. 269 लोक होते, 269 कुटुंबाला सानुग्रह आणून देण्यात आलेलं आहे. 100% पूर्तता केलेली आहे. आता शहीद कुटुंबातल्या पाल्यांना नोकरी देण्यासंदर्भातला मुद्दा होता. आता त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये काही मुलांना नोकऱ्या मिळाल्यात आणि काही लोकांनी ते महामंडळाच्या नोकऱ्या नाकारलेल्या आहेत. म्हणून आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य वितरण कंपनी यामध्ये त्यांना सामावून घेण्यासंदर्भात आता आमचा पाठपुरावा सुरू आहे आणि मला वाटतं लवकरच त्या बाबतीतही निर्णय होऊन जाईल. अशा सगळ्या विषयाबद्दल माननीय जयरंगे पाटील साहेबांनी जो मुद्दा अनेक मुद्दे वेळोवेळी उपस्थित केलेत, शासन त्यांच्या भावनेचा आदर करत या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करतच आहे. शेवटी समाज बांधवांना न्याय दिला पाहिजे की जेवढी त्यांची भूमिका आहे ती भूमिका आमची सुद्धा आहे, राज्य सरकारची भूमिका आहे. आणि वेळोवेळी या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात या प्रश्नाच्या सोडवणूक करण्यामध्ये सरकारची बांधिलकी अधोरेखित केलेली आहे. आता EWS जाऊन आता ECBC आलेला आहे.
त्यामुळे आणखीन त्यामध्ये मोठी संधी आपल्या मुलांना मिळालेली आहे. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाचे काही निर्णय आहेत, त्यामुळे आपल्याला या बाबतीमध्ये काही सरकारला भूमिका घ्यावी लागली. मला वाटतं जे काही 58 लाख नोंदीचा जो उल्लेख सातत्यानं करतायत, त्या राज्याच्या बाबतीमध्ये खरं त्या विशेष करून माहिती होती, नोंदी होत्या. परंतु जवळजवळ 12-1 लाखाच्यापर्यंत प्रमाणपत्र त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे आणि ही प्रक्रिया चालूच आहे. पण जो सातत्यानं आक्षेप होता की लोक अर्ज करत नाही, अर्ज येत नाही, तर हे असे अर्ज येत नाही ह्या सबबीखाली दाखले देता येत नाही हे म्हणणं काही फारसं संयुक्तिक नव्हतं. मी आज स्वतः विभाग आयुक्तांना फेब्रुवारीमध्येच काही सूचना केल्या होत्या आणि आता जे नवीन विभागीय आयुक्त आले त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की पुढच्या काही 2-3 महिन्यामध्ये मी स्वतः जिल्ह्याने दौरे करून या संदर्भात आपण अधिकाधिक दाखले कसे उपलब्ध होतील त्यासाठी तो कालावधी त्यांनी मला सांगितलं, मला द्या, मी 100% कामी करून आम्ही त्या बाबतीमध्ये काहीतरी चांगलं काम आम्ही करून दाखवू शकतो असं आश्वासन दिलेलं आहे. मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर माननीय जयरंगे पाटलांनी मुंबईच्या आंदोलनामध्ये उपस्थित केलेले मुद्दे यावरही सरकारने आता काही आवश्यक कार्यवाही केलेली आहे. मी असं दावा करणार नाही की 100% कारवाई झाली आहे, परंतु समाज बांधवांचा आदर करत त्यांनी जे या संदर्भात उचललेले जे पाऊल आहेत त्याकरता आम्ही सकारात्मक आहोत. मागण्या मान्य करण्यामध्ये कुठलाही संकोच नाही, काही सरकारचं पुढे त्यासाठी पुढं मागं करण्याचा प्रश्न नाही. तर मीच त्यांना विनंती करणार आहे की आणखी सरकारच्या बाबतीत सरकारकडून काय भूमिका त्यांची अपेक्षित आहे ती जर मला समजली तर जे कामी आतापर्यंत केलेलं काम किंवा आणि त्यांनी आता मुद्दे उपस्थित करतील त्या संदर्भातलं काम आम्ही केलेली कार्यवाही आणखी त्याचं स्पष्टता मला या निवेदन देता येईल. तर मराठा आणि हिंदी मंत्रालय स्थापन करण्याची नव्यानं आहे नाही, तर काय सुरुवातीला तशा प्रकारचा विचार मागणी नव्हती, पण अशा प्रकारचं मंत्रालय स्थापन करता येईल का? कारण आपल्याला त्याच्यामध्ये काही घटनात्मक तरतुदीचा अभ्यास करावा लागेल. त्याची मी लगेच काही भाष्य करू शकणार नाही. सातारा संस्थांचं गॅजेट GR काढण्याची मागणी आहे नाही, सातारा संस्थांच्या सातारा गाईडबद्दल काय झालंय, आमच्या दृष्टीने हैदराबाद गॅजेट आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याचं कंटेंट झालं. मुंबई उच्च न्यायालयामध्ये काही लोकांनी प्रयत्न केला, त्याला स्थगिती मिळाली नाही. सर्वोच्च न्यायालयामध्ये काही लोक हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीपर्यंत गेले, तिथं स्थगिती मिळाली नाही. आता एका बाजूला हे हैदराबाद गॅजेटचं आणि उच्च न्यायालयामध्ये आता प्रकरण सुनावणी करता असताना